पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही. त्यामुळे दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर तुटून पडले. पण आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लमाला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तन्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे केले तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला सजा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. आणि तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा, मी तुमची गुन्हेगार आहे. राजा, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही. आणि हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि चिटणीसांना इशारा केला. चिटणीस आत गेले आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं. वाटीतील चमच्याने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे आणि तुम्ही आमच्या भगिनी झालात. कोणता भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावून घेतं? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शुभानं मल्लमा देसाईचं राज्य तिला परत केलं. त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिच्या घरी सुखरूपपणे पोहोच केलं. म्हणून तर असं नक्कीच म्हणावं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते माझ्या शुभानं कधीच केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला एवढं सांगावं वाटतं की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण या तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगवेची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. अगं भगवेची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेख आहे, तू जिजाऊची लेख आहे. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवपुत्र संभाजी महाराज की जय. धन्यवाद.